तर राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मी अपेक्षा करतो तुम्ही सगळे ठीकच असाल. बेडकांची ट्रॅव तुम्हाला ऐकायला येत असेल. हे बघा, हेच ते बाजरीचं वावर जे सोंगलं काल परवा, आणि आज याच्यात पाणी आहे. चारा पण हाती लागला नाही, फक्त कणस हाती लागले याच्यात, फक्त बाजरी होऊ शकते. आणि बघा आता वावरात पाणी घुसलंय. आणि एकाने फोन केला होता, त्याच्यामुळं मी इकडं मक्का टाकलेली होती जनावरांसाठी. आता इथून इकडं पाणी यायला काय वेळ लागणार आहे, त्याच्यामुळं मी लवकरात लवकर तात्काळ इकडे आलोय मक्का कापायला. आहे बघा, अर्धी मक्का पण झालेली कापून, आता वाहायचं चालू आहे. बघा इकडं कापलेले गंज आहे, इकडची वाहून टाकलेली. आणि खूप खतरनाक असा नजारा आहे, बघू शकता तुम्ही. प्रचंड पाणी आलेलं आहे शेतामध्ये, खूपच निसर्गरम्य मनमोहक वातावरण आहे. बघू शकता सगळीकडे एकदम हिरवगार आहे, जंगल परिसर आहे हा. तर बघा मित्रांनो, हे असं आहे. इथून पुढं सगळं पाणीच पाणी दिसतंय तुम्हाला. सॉरी, इथून पुढे बंधारा आहे, हे बघा तिथपर्यंत. आणि हे सगळं वावरच आहे, वावरामध्ये पाणी आलेलं आहे. इथं बाजरी होती, बाजरीचे कणस कापले आणि त्याच्यानंतर सोंगली बाजरी. पण चारा जमा करण्याच्या आधीच वावरात पाणी आलेलं आहे, तर काय हरकत नाही, जाऊ द्या. तर इकडं मक्का टाकलेली जनावरांसाठी, तर इकडं पाणी येऊ नये म्हणून थोडीफार मक्का हाती लागलेली. आता अर्धी राहिली मक्का, गाडी पूर्ण भरलेली माझी. आता एवढं व्हायचं राहिलेलं आहे बघा, 2-3 गंज राहिले. आणि आता याला आहे ना उद्याकडे यावं लागणार, कारण आता भारतीय नियमानुसार 5:06 झालेली. आणि आता परत येणं अशक्य आहे, त्यामुळं जेवढी होईल तेवढी उद्या सोंगणार आहे मी. ह्या बाजूनी काय लागलो मी सोंगायला माहिती आहे का तुम्हाला? इकडून पाणी वाढतं आहे, त्यामुळे ही बाजू रिकामी केली पहिले. आता उद्या जर आलो मी, समजा उद्याकडे ही मक्का कापल्यात येईल, संपूर्ण उद्या घेऊन जाणार मी. माझ्या मते उद्यापर्यंत हे वावर पण बुडून जाणार, शक्य तितका प्रयत्न केलेला आहे मी. तर मित्रांनो हे बघा, गाडी इथं आलेली, जवळजवळ गाडी भरत आलेली मक्काने. आणि या बाजूला रस्ता इकडे, याच्या पुढे गाडी जाऊ शकत नाही, कारण इथून पुढे वावर आहे. आणि मी मक्का किती लांब वाहतोय ते पण तुम्हाला दाखवतो. हे इथे सामान लावलेलं आहे, शेतीचे अवजारे वगैरे. आणि हे बघा, सुरुवातीपासून दाखवतो कसे अवकाळ आहेत. तर मित्रांनो बघा, जागोजागी पाणी साचलेलं आहे, येण्या जाण्याला त्रास होतोय. मक्का व्हायची, इथे चालायला सुद्धा त्रास होतोय, रिकामं चालायला. आणि आपल्याला मक्का व्हायची इथून. हे बघा असा रस्ता आहे. हेच ते लिंबाचं झाड जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो मी. हे हिरवगार झाड एकदम मस्त छान सावली देतं. आणि ह्या बाजूने छोटासा रस्ता केलेला आहे मक्कामधून. हे बघा इथं पाणी साचलेलं आहे, अशी परिस्थिती झालेली आहे बघा. शेतकऱ्यांचं जीवन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. असा रस्ता आहे बघा. खास करून हा व्हिडिओ त्या लोकांसाठी जे लोक शेतकऱ्यांचा तिरस्कार करतात, किंवा शेतकरी म्हणजे त्यांना असं वाटतं की गावंढळ आहे, यांच्याकडे काय, यांची लायकी काय, यांची हीच लायकी आहे वा. वास्तविकता अशी आहे, तुम्ही जे खातायत अन्न ते शेतकरीच पिकवतो, आणि ते पिकवण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते. रात्रंदिवस पाणी भरून कष्ट करून ते पिकवण्यात येतं, आणि तेव्हा कुठे तुम्ही 2 घास पोटभर खातात. त्यामागे शेतकऱ्याचं खूप मोठं योगदान असतं, पण ते आजकाल कोणाला लक्षात येत नाही. हे बघा, हे इथं आलो, तुम्हाला हे दाखवलं होतं मी. आणि इकडं बाजरी आहे बघा, 2 कवळ्या राहिल्या, आता 2 वजे भरतील आणि गाडी पण पॅक झालेली आहे आपली. हे बघा अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे. इतकं लांब यायचं आपल्याला, गाडी पलीकडे लावलेली त्या डोंगराकडे, तिथून पायी आलेलो आपण. आणि एवढ्या लांब आपल्याला ओझे व्हायचे, गाडी भरवण्यात आलेली तिकडे देऊन. आणि ओझे वाहून एक एक ओझं वाहून गाडी भरवली मी. आणि आता बघा इकडं अर्धी मक्का राहिलेली. आता मला नाही वाटत ही रात्रीतून राहणार आहे, कारण हे बघा वरती पावसाचं वातावरण आहे, लगातार 24 घंटे पाऊस सांगितलेला आहे. आणि आता रात्रीतून जर पाऊस सुरू झाला, 100% नाही 1001% हे वावर बुडणार. त्यामुळे ही मक्का आता अपेक्षा सोडून द्यावी लागणार. अरे बाप रे बाप,
काम पडला हो. जय बजरंगबली. हे बघा बाजूलाच नाली आहे आणि त्याच्या बाजूला असा खतरनाक असा रस्ता आहे. मुझे लगता है मैं इसे पार कर लूंगा. जय बजरंगबली. खूप परिश्रमानंतर गाडी दगडात थोडा निघाली. हे बाप रे बाप, अजून पण दगड आहेत. परत नाही येणार रे बाबा या रस्त्याला. तर बघा मित्रांनो, बाजूला नाली आहे आणि गाडी सारखी तिकडे ओढते. कशी तरी आणली बा. आता इकडून पुढं सेफ रास्ता है. अब हम खतरे से बाहर है दोस्तों, तो देख सकते हैं आप. अब हम खतरे से पूरी तरह से बाहर आ चुके हैं. अभी डालेंगे सेकंड. यस ब्रो, शाबाश वीर भाई बच्ची, शाबाश रे बच्ची. वाह रे वाह 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 वाह. जय बजरंगबली. तर बघा, हा आहे आमचा समुद्र छोटासा. कसा वाटला. आणि आपण त्या तिथून आता मक्का भरून आणलेली तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा. या इथे या बाबळीच्या पलीकडे जे वावर आहे, ही जी बाबूळ दिसते तुम्हाला, त्याच्या पलीकडचं वावर आपलंच आहे. आणि बघा या रस्त्याने आपण आलोय. हा रस्ता फक्त एका गाडीसाठी आहे, त्यामुळे आहे ना गाडी पटकन काढून या साईडला लावलेली मी. बघा आता आपल्याला इकडून जायचं, इथं रोड लागलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने गाडी घरापर्यंत आणलेली आहे. आणि आजचा ब्लॉग हा इथेच समाप्त होत आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो. आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.